जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 9 मे 2026 या दिवसाचे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न. या व्हिडिओमध्ये आज जितके पण प्रश्न भरत असतील तितके प्रश्न आपण आज बघणार आहोत. तुम्ही हे सर्व प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून रेग्युलरपणे तुम्हाला आपले व्हिडिओ दिसायला लागतील. चला तर सुरुवात करूया आज आपल्या महत्वपूर्ण प्रश्नांना. प्रश्न बघण्याच्या पूर्वी आपण काल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर करूया. काय होते, आपण नेहमी शेवटीला आपल्या व्हिडिओच्या नेहमी प्रश्न विचारत असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा असतो. बघा, कालचा प्रश्न काय होता, तर सर्व उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? इन विच स्टेट इन द सर्व उत्सव मेनली सेलिब्रेटेड? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं आन्सर पर्याय क्रमांक ए, झारखंड. तर झारखंड या राज्यामध्ये सर्व उत्सव हा प्रामुख्याने साजरा केला जातो. चला तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. तर प्रश्न क्रमांक पहिला आपल्या समोर आलेला आहे, स्टार्टअप कडप्पा हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? इन विच स्टेट हॅज द इनिशिएटिव्ह स्टार्टअप कडप्पा बीन लॉन्च्ड? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्टार्टअप कडप्पा हा उपक्रम चालू झालेला आहे किंवा सुरू करण्यात आलेला आहे. तर स्टार्टअप कडप्पा उपक्रम हा सुरू करण्यामागचा काय उद्देश आहे, तर तरुणांना उद्योजकतेसाठी चालना देणे आणि तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप्सना पाठिंबा देणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2, सलग 5 ATP मास्टर 1000 विजेतेपद जिंकणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? Who has become the first player to win 5 consecutive ATP Master 1000 titles? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जॅनिक्स, ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर तो एकाच हंगामातील सुरुवातीच्या 4ही मास्टर 1000 स्पर्धा जिंकणारा इतिहासामधील पहिला खेळाडू ठरलेला आहे. कोण? तर जॅनिक सिन्नर. विद्यार्थी मित्रांनो, जर जॅनिक सिन्नर हा कोणत्या खेळाडू संदर्भात खिलाडी आहेत हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. तुम्ही प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, मालमत्तेबाबतच्या किंवा मालमत्ताच्या बाबतीत आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी कोणत्या रेल्वे विभागाने नोंदवली आहे? विच रेल्वे डिपार्टमेंट हॅज रेकॉर्डेड इज बेस्ट परफॉर्मन्स सो फार इन टर्म ऑफ ॲसेट? तर ऑप्शन क्रमांक बी, दक्षिण रेल्वे विभाग, साऊथर्न रेल्वे डिव्हिजन. तर या रेल्वे विभागाने मालमत्ताच्या बाबतीत आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. ती कशात केली आहे तर बघूया. दक्षिण रेल्वेने 2025-26 मध्ये त्यांच्या ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन TRD या मालमत्तेची म्हणजे विद्युत उपकरणाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली असून मालमत्ता निकामी होण्याचे प्रमाण 77% कमी केले आहे. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. प्रश्न क्रमांक 4, कापूस उत्पादकता अभियान अंतर्गत केंद्र सरकारने 5 वर्षाच्या कालावधीसाठी किती रक्कम मंजूर केली आहे? हाऊ मच अमाउंट हॅज द सेंट्रल गव्हर्नमेंट सँक्शन्ड फॉर अ पिरियड ऑफ 5 years अंडर द कॉटन प्रोडक्टिव्हिटी मेजर्स? ऑप्शन क्रमांक सी, 5659 कोटी. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर 5659 कोटी एवढी रक्कम मंजूर केलेली आहे. कशासाठी? तर कापूस उत्पादक अभियान या मिशन अंतर्गत. किती वर्षासाठी? तर 5 वर्षासाठी. पुढील प्रश्न क्रमांक, हरित मिथेनॉल उत्पादन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? इन विच स्टेट विल द ग्रीन मिथेनॉल प्रोडक्शन प्रोजेक्ट बी सेटअप? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात.
ऑप्शन ए राईट असते. कोणत्या स्थानी आहेत गुजरातमध्ये? तर हा गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामध्ये दीनदयाळ बंदर प्राधिकरण कांडला या ठिकाणी विकसित केला जात आहे. त्यामागचा उद्देश काय? तर याचा मुख्य उद्देश आहे सागरी जहाजांसाठी स्वच्छ इंधन तयार करणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. प्रश्न क्रमांक 6. स्वस्त भारत पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहेत? विच मिनिस्ट्री हॅज लॉन्च द स्वस्त भारत पोर्टल? महत्वाचा प्रश्न आहे. असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. तर या मंत्रालयाने स्वस्त भारत हे पोर्टल सुरू केलेले आहे. त्यामागचे उद्दिष्ट काय आहेत किंवा वैशिष्ट्य काय? तर हे पोर्टल आयुष्यमान भारत डिजिटल मिशन आणि आभा म्हणजेच आयुष्यमान भारत आरोग्य खात्याशी जोडलेले आहेत, ज्यामुळे रुग्णांच्या नोंदी सुरक्षितपणे शेअर करता येईल किंवा सापडता येईल. हा त्यामागचा महत्वाचा उद्देश आहे आणि ही माहिती एवढी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. बाजार नियामक भारतीय प्रतिनिधी आणि विनियम मंडळाने कोणत्या नावाचे विशेष कार्यदल स्थापन केले आहेत? तर मार्केट रेग्युलर सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी हॅज सेंट अप अ स्पेशल टास्क फोर्स नेम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सायबर सुरक्षा EI. सायबर सुरक्षा EI हे विशेष कार्यदल स्थापन केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? तर सेबी. सेबी म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी यांनी हे सायबर सुरक्षा हे कार्यदल स्थापन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. भारताची पहिली स्पेस टेक युनिकॉर्न बनलेली खाजगी अवकाश प्रक्षेपण कंपनी कोणती आहे? विच प्रायव्हेट स्पेस लॉन्च कंपनी हॅज बिकम इंडियाज फर्स्ट स्पेस टेक युनिकॉर्न? तर ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचे उत्तर आहे स्कायरूट एरोस्पेस. स्कायरूट एरोस्पेस ही जी अवकाश प्रक्षेपण कंपनी आहे ही भारतातील पहिली स्पेस टेक्युनिकॉन कंपनी बनलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघणार आहोत मे महिन्यातील महत्वाचे दिवस. अजून आपले 2 ते 3 प्रश्न बाकी आहेत. त्यापूर्वी आपण महत्वाचे दिवस बघूया. तर 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र गुजरात राज्य दिवस साजरा करण्यात येतो आणि उज्ज्वला दिवस साजरा करण्यात येतो. 2 मे रोजी जागतिक पुन्हा दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. 5 मे जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक एथलेटिक्स दिन. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे रोजी कटवाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 16 मे रोजी सशस्त्र सेना दिन. 17 मे जागतिक दूरसंचार दिन. जागतिक उच्च रक्तदाब दिन हा 17 मे रोजी साजरा करण्यात येतो. 18 मे जागतिक एड्स लस दिन. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे नवाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती. एवढे महत्वाचे दिवस आपण मे महिन्यामध्ये साजरे करत असतो आणि हे तुम्हाला पाठ करायचे आहेत. रेग्युलरपणे आपला व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर हे महत्वाचे दिवस तुमचे पाठ होईल. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 9. डीप टेक हब चालना देण्यासाठी अमेरिकेत पहिले केंद्र कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? Which organization launched the first center in America to promote deep tech hubs? तर IIT मद्रास या संस्थेने डीप टेक हब चालना देण्यासाठी अमेरिकेमध्ये आपले पहिले केंद्र सुरू केले आहे. किती? तर पहिले केंद्र. IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशन या संस्थेने हे सुरू केलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? तर हे केंद्र कॅलिफोर्नियातील मेनलो पार्क येथे. कुठे? तर सिलिकॉन व्हॅली जवळ
हे केंद्र स्थापित करण्यात आले. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल इम्पॉर्टंट आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10. तामिळनाडूतील चेन्नई येथे भारतातील पहिले शहरी चाचणी केंद्र आणि एरोसोल वेधशाळा कोणत्या संस्थेने स्थापन केले? Which organization established India's first urban testing center and aerosol urban observatory in Chennai, तामिळनाडू? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था IIT पुणे. तर पुणे या ठिकाणी जे काही भारतातील पहिले शहर चाचणी केंद्र आणि एरोसोल वेधशाळा या संस्थेने स्थापना केली आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आज एकूण 10 महत्वाचे प्रश्न आणि हे प्रश्न तुम्ही रेग्युलर पाहत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नाही केले सबस्क्राईब सुद्धा करून देऊ शकता. प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी. तर प्रश्न काय आहेत? केंद्र सरकारने प्रसार भारतीच्या नव्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? Who was appointed as the new chairman of प्रसार भारती by the central government? ऑप्शन क्रमांक ए नवनीत कुमार सहगल, ऑप्शन बी प्रसून जोशी, ऑप्शन सी अनुराग ठाकूर आणि ऑप्शन डी अश्विनी वैष्णव. या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो,